Hello friends, welcome to Achievers classes. Today we are going to see a very fresh lesson of English that is nothing but the thief story. Okay? चला आपल्याला आज काय बघायचं आहे द thief story स्टँडर्ड 10 महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश युनिट 1 लेसन 1.1 द thief story. ओके खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. ही स्टोरी इतकी इंटरेस्टिंग आहे की ती ऐकतच राहावीशी वाटते. ओके सो या स्टोरी मध्ये काय सांगितलेले द स्टोरी टेल्स अबाउट द टू कॅरेक्टर्स. ओके दोन कॅरेक्टर बद्दल आहे. काय ते दोन कॅरेक्टर द फर्स्ट कॅरेक्टर इज अनिल अँड द सेकंड कॅरेक्टर इज द थीफ विच इज नॅरेटर इटसेल्फ. तो एक स्वतः एक नॅरेटर म्हणजे तो स्वतः स्टोरी सांगतोय. ओके सो ही फर्स्ट पर्सन मध्ये स्टोरी आहे. फर्स्ट आपण बघितले देर आर थ्री टाइप ऑफ पर्सन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. ओके तो ही फर्स्ट पर्सन मध्ये आहे. जो थीप आहे चोरी करणारा आहे चोर आहे हा स्वतः त्याची स्टोरी सांगतोय. ओके सो ही पूर्ण जी स्टोरी ही काय आहे फर्स्ट पर्सन मध्ये आहे. ओके तर फर्स्ट ऑफ ऑल रायटर बद्दल बघूया. रायटर द नेम ऑफ रायटर इज रस्किन बॉन्ड. ओके ते एक इंडियन ऑथर आहेत. ओके बट ब्रिटिश देशांचे आहे. म्हणजे जरी ओरिजिन त्यांचा इंडियन असला तरी ते जन्माला आणि लहानाचे मोठे कुठे झालेले आहेत लंडन मध्ये ब्रिटिश टेरिटरी मध्ये. ओके आता सध्या ते कुठे राहत आहेत तर लँडोर या ठिकाणी. लँडोर कुठे आहे रे तर लँडोर आहे मसुरी या ठिकाणी. ओके मसुरी मधल्या लँडोर या ठिकाणी ते सध्या राहत आहे. ओके त्यांना इंडियन जे काउन्सिल आहे या इंडियन काउन्सिलने रेकग्नाइज केले ओळखलं कशासाठी की ते चिल्ड्रनच्या लिटरेचर साठी खूप छान छान स्टोरीज लिहितात. ओके म्हणजे इंडियन लिटरेचर मध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि म्हणून त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमीचा अवॉर्ड देण्यात आले. ओके साहित्य अकादमीचा अवॉर्ड कधी देण्यात आलेला आहे 1992 मध्ये. एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या पुस्तकासाठी. आणि हे जे पुस्तक आहे हे कशामध्ये लिहिलेले आहे त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिलेले. ओके सो ह्या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा अवॉर्ड 1992 मध्ये देण्यात आले. शिवाय भारतातले जे दोन सर्वोच्च अवॉर्ड आहेत दॅट इज नथिंग बट द पहिला एक अवॉर्ड आहे तो म्हणजे पद्मश्री आणि दुसरा अवॉर्ड आहे पद्मभूषण. हे सुद्धा अवॉर्ड रस्किन बॉन्ड यांना देण्यात आलेले आहे. पद्मश्री 1999 मध्ये देण्यात आला आणि पद्मभूषण हा 2024 मध्ये देण्यात आलेला अवॉर्ड आहे. ओके सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट द रस्किन बॉन्ड. हे खूप एकदम फेमस पोएट आहे सॉरी ऑथर आहेत. ठीक आहे चला मग आता आपण जाऊया चॅप्टर कडे. ऍक्च्युअल चॅप्टर आपण बघूया. ठीक आहे सो लेसन 1.2 द थीप्स स्टोरी. चला आता ह्या स्टोरी मध्ये दोन कॅरेक्टर्स तुम्हाला दिसणार आहेत. द फर्स्ट कॅरेक्टर विच इज अनिल अँड द सेकंड कॅरेक्टर दॅट इज नथिंग बट द हरिसिंग. ओके आय वॉज स्टील अ थीप वेन आय मीट अनिल. ओके नॅरेटर सांगतोय पोएट रायटर सांगतोय की मी काय होतो एक सॉरी आय वॉज स्टील अ थीप मी काय होतो एक चोर होतो. ज्यावेळेस मी अनिलला भेटलो त्यावेळेस मी काय होतो एक चोर होतो. अँड दो ओनली 15चा अर्थ काय येते 15 इयर्स. त्यावेळेस माझं वय काय होतं रे 15 इयर्स. आय वॉज अन एक्सपिरियन्स अँड फेअरी सक्सेसफुल हँड. ओके ते काय तो काय सांगतोय की मी एक एक्सपिरियन्स्ड चोर होतो आणि चोरी करण्यामध्ये माझा चांगला फेअरी हँड होता. फेअरी म्हणजे काय की सक्सेसफुल हँड होता माझा हातखंडा होता कशामध्ये चोरी करण्यामध्ये. ओके अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच वेन आय अप्रोच्ड हिम. ओके आणि एक दिवशी या चोराने जो चोर होता हा थीफ याने कोणाला बघितलं अनिलला बघितलं आणि बघता क्षणी त्याने ठरवलं की आपण याला काय करायचं आता लुटायचंय याच्याकडनं आपल्याला काय करायची चोरी करायची. आणि त्यावेळेस अनिल काय करत होता एक रेसलिंगची मॅच बघत होता. रेसलिंग म्हणजे काय कुस्ती. ओके कुस्ती म्हणा किंवा तुम्हाला चांगला माहिती आहे WWF वगैरे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे.
सो त्या प्रकारच्या काहीतरी मॅचेस तिथे चाललेल्या असतील आणि अनिल त्या मॅचेस बघत असेल. ओके. ही वॉज अबाउट 25 आणि अनिलचं त्यावेळेस वय काय होतं, 25 इयर्स होतं. अ टॉल लीन फेलो. टॉल उंच, लीन म्हणजे काय, जरासा हडकुळा, पातळ, सडपातळ म्हणूया त्याला आपण. ओके, सडपातळ असा त्याचा काय होता, बांधा होता. ओके. अँड ही लुक इझी गोईंग, काइंड अँड सिम्पल इनफ फॉर माय पर्पज. बघा, तो काय म्हणतो, माझं जे पर्पज होतं, माझं जे उद्देश होता, काय उद्देश होता माझा, की अनिलला लुटणे, हा माझा काय होता, पर्पज होता. आणि त्या पर्पज साठी अनिल काय होता, एक इझी गोईंग मॅन होता. इझी गोईंग म्हणजे काय, ज्याला मी काय करू शकत होतो, सरळ सरळ लुटू शकत होतो, असा एक व्यक्ती होता अनिल. आणि अनिल कसा होता, काइंड आणि सिंपल, दयाळू पण होता, साधा भोळा होता बिचारा. आणि म्हणून मी त्याला इझिली लुटू शकेल असं मला वाटत होतं. मला म्हणजे कोणाला, चोराला, थीफला. I hadn't had much luck of late and thought I might be able to get into the young man's confidence. तो काय म्हणतोय आता बघा, आय हॅडंट हॅड मच लक. बऱ्याच दिवसापासून माझं काही लक काम करत नव्हतं आणि त्यामुळे मी आतापर्यंत म्हणजे या काही दिवसांपासून मला काही चोरी करायला मिळालेलं नव्हतं. आणि आता मला असं वाटतंय की मी हा जो यंग माणूस आहे, यंग माणूस म्हणजे कोण, अनिल, या अनिलला कॉन्फिडन्स मध्ये घेतो आणि आता काय करतो, यालाच लुटतो. यू लुक अ बिट ऑफ रेसलर युअर सेल्फ, आय सेड. बघा, आता हा जो थीप आहे, चोर, अजून त्याचं नाव आपण बघितलं नाही, पण त्याचं पुढे नाव येणार आहे काय, हरिसिंग. ओके. हा थीफ काय म्हणतो, अनिलला काय म्हणतो, यू लुक अ बीट ऑफ रेसलर युअर सेल्फ. म्हणजे त्याची काय करतोय, तो प्रेस करतोय, कौतुक करतोय, त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करतोय. कोणाला, अनिलला. कोण करतोय असं, थीफ. ओके. आणि तो त्याला काय म्हणतो, की तू तर एक रेसलर सारखा दिसतोस, तुझी तर बॉडी जबरदस्त आहे आणि तू काय आहे, एक रेसलर आहे असं मला वाटतं, असं थीफ म्हणाला. कोणाला, अनिलला. जेणेकरून अनिल खुश होईल आणि अनिलच्या म्हणजे अनिलला लुटण्याचा त्याचा जो बेत आहे तो सक्सेसफुल होईल. अ लिटल फ्लॅटरी हेल्प इन मेकिंग फ्रेंड्स. आता बघा, व्हॉट इज मीन बाय फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजे काय, इनसिन्सिअर प्रेस. इनसिन्सिअर प्रेस म्हणजे ज्याचा काहीच कुठेच ताळमेळ लागत नाही, असं केलेलं कौतुक. उदाहरणार्थ, एक एकदम जाडाजुड्या ढोल्या माणूस आहे आणि त्याला तो काय म्हणतो, की अरे तुझं काय फिटनेस आहे, जबरदस्त फिटनेस आहे, लाईक दॅट. म्हणजे इनसिन्सिअर प्रेस, कौतुक करतोय पण त्याचा कोणत्याही प्रकारचा सेन्स नाहीये. याच्या एक्झॅक्टली अपोजिट अनिलचे. अनिल एकदम सडपातळ आहे, लुकडा आहे आणि हा त्याला म्हणतोय की अरे तू तर रेसलर सारखा दिसतो, एकदम रेसलरच आहे जणू काही. ओके. सो ही काय एक इनसिन्सिअर प्रेज आहे, त्याला काय म्हणतो आपण, फ्लॅटरी. ओके. सो अशी तो काय करतो, त्याची इनसिन्सिअर काय करतोय, प्रेज करतोय. आणि त्याच्यामुळे काय होतं, अनिलच्या ही गोष्ट लक्षात येते की हा मला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करतो. यावर बघा अनिल काय रिप्लाय देतो, सो डू यू, ही रिप्लाइड. तो म्हणतो, अरे तू पण तर रेसलर सारखाच दिसतो, तू तर कदाचित माझ्यापेक्षा जबरदस्त रेसलर आहेस. which put me off for a moment because at that time I was rather thin and this put me off. Put me off म्हणजे काय, की जी प्रेसिंग मी केलेली होती, put me off म्हणजे नर्वस, या गोष्टीने मी काय झालो, नर्वस होऊन गेलो. ओके. आणि नर्वस झालो की अरे ये तो गेम अपने पे ही उलटा पड गया, की मी त्याचे कौतुक करायला गेलो आणि त्याच्या ही गोष्ट कदाचित लक्षात आली आणि म्हणून त्याने नेले पे द्यायला मार दिया आणि म्हणाला की माझ्यापेक्षा तर तूच जास्त पैलवान दिसतोय. वेल, आय सेड मॉडेस्टली, आय डू रेसल अ बिट. मग आता यावर अनिल मॉडेस्टली, मॉडेस्टली म्हणजे काय, इन अ हंबल टोन, व्हेरी हंबली. ओके. इन अ हंबल टोन. हंबल टोन म्हणजे एकदम प्रामाणिकपणे तो त्याला काय म्हणतो, की ठीक आहे ठीक आहे, चल मी काय आहे, एक रेसलर आहे आणि मला रेसलिंग करायला आवडतं, पण थोडंफार, अ बिट म्हणजे मी काय परफेक्ट रेसलर आहे अशातलं काही नाही. पण आता तू माझ्याशी एवढं बोलतोय तर त्यावर अनिल विचारतो, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय रे बाबा, आणि तू एवढं चर्चा का करतोय माझ्याशी.
त्यावर तो उत्तर देतो बघा, जो थीफ आहे तो काय म्हणतो, हरिसिंग. माझं नाव काय, हरिसिंग. आय लाईट म्हणजे तो थीफ खोटं बोलतो की माझं नाव हरिसिंग, म्हणजे ऍक्च्युअली त्याचं नाव काही वेगळंच आहे, परंतु तो आता ह्याला इथे फसवण्याच्या प्रयत्नात आलेला आहे, त्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय, आणि सो दॅट तो त्याला खोटं खोटं नाव सांगतो की माझं नाव काय, हरिसिंग. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. आणि त्यावर तो चोर सांगतोय मनातल्या मनात की अरे, मी तर दर महिन्याला माझं नाव चेंज करतो. दॅट केप्ट मी अहेड ऑफ द पोलीस अँड माय फॉर्मर एम्प्लॉयर्स. आणि अशा पद्धतीने खोटी नावं धारण करून मी कोणाला फसवण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांना पण फसवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांच्या तर मी एक पाऊल नेहमी काय राहतो, पुढेच राहतो. आणि जो फॉर्मर एम्प्लॉयर असेल, एम्प्लॉयर म्हणजे काय, जो जॉब देतो, तो काय करतोय की आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये कामाला आहे आणि मी त्याला सांगितलं की माझं नाव काय आहे, हरी सिंग आहे. ओके. आणि आता त्या घरामध्ये मी केली चोरी आणि मी जर इथून पळून गेलो. ओके. तो आता माझा जो फॉर्मर, माझा जो एम्प्लॉयर आहे, मला ज्याने नोकरी दिली, तो जाईल पोलीस स्टेशनला. ओके. आणि पोलीस स्टेशनला काय सांगेल की अरे, माझ्याकडे एक व्यक्ती होता कामाला, त्याचं नाव होतं हरी सिंग, आणि तो माझे सगळे पैसे घेऊन पळून गेला. ओके. आता पोलीस कोणाला शोधतील रे, हरी सिंग या व्यक्तीला शोधतील. ओके. आणि जो हरी सिंग आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी घरामध्ये गेलाय, आणि त्या घरामध्ये आता त्याने नाव घेतलंय सचिन. ओके. आता तो काय राहतोय तिथे, सचिन या नावाने राहतोय. आता मला सांगा, याला कोणी शोधू शकेल का? ओके. सो इट इज अ टॅक्टिक्स विच प्लेड बाय द थीफ. ओके. जेणेकरून काय करता येईल की त्याला पोलिसांकडनं सापडला जाणार नाही, असा तो काय करतोय, प्रयत्न करतोय. ओके. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. After this introduction, Anil talked about the well-oiled wrestlers who were grunting, lifting, and throwing each other about. I didn't have much to say. Anil walked away. I followed casually. Baga, after this introduction, so this is a small introduction between the Anil and Hari Singh. ओके. अनिल आणि हरी सिंग यांच्यामध्ये एक छोटीशी कॉन्व्हर्सेशन झालं, इंट्रोडक्शन झालं, देर इज अ एक्सचेंज ऑफ नेम्स बिटवीन देम. ओके. आणि त्याच्यानंतर मग अनिल थोडस कॉन्व्हर्सेशन केलं आणि तो सांगायला लागला इन्फॉर्मेशन. कोणाबद्दल रे, रेसलर्स बद्दल. रेसलर्सची इन्फॉर्मेशन काय दिली की हाऊ रेसलर इज वेल ऑइल्ड, म्हणजे चांगली मसाज केलेली, ज्याची एकदम परफेक्ट बॉडी आहे, असा तो रेसलर होता. आणि त्याच्याबद्दल तो इन्फॉर्मेशन सांगायला लागला. हे रेसलर्स काय करत होते रे, ग्रंटिंग. बघा इथे दिसतोय तुम्हाला, हा रेसलर मोठ्याने आवाज करतोय, दिसतंय का तुम्हाला. लिफ्टिंग, त्याने लिफ्ट केलेलं आहे एका दुसऱ्या पैलवानाला. अँड थ्रोविंग इच अदर, आणि ते पैलवान एकमेकांना काय करत होते, थ्रो करत होते. आणि अशा पद्धतीचं थोडस कॉन्व्हर्सेशन करून अनिल निघून गेला, अनिल तिथून निघून गेला. बट जो हरिसिंग होता, या हरिसिंगने त्याला काय केलं, फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पाठी मागे गेला. ओके. थोड्या वेळाने अनिल पुन्हा काय म्हणतोय बघा, हॅलो अगेन ही सेड. अनिल म्हणतो, अरे तू परत, तू इकडे कसा आलास, तू परत आलास, तू माझा पाठलाग करतोयस का. आय गेव हिम माय मोस्ट अपिलिंग स्माइल. बघा, अपिलिंग स्माइल म्हणजे काय, फेक स्माइल. ओके. आणि यावर अनिलने, सॉरी हरिसिंगने एक फेक स्माइल दिली. फेक स्माइल. अपिलिंग स्माइल म्हणजे काय, फेक स्माइल, की अशी बळजबरी दिलेली स्माइल की जणू काही मी तुला खूप छान पद्धतीने ओळखतो आणि तूही मला चांगल्या पद्धतीने ओळखतो, अशा पद्धतीची एक फेक स्माइल दिली. ओके. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू आय से. यावर तो ठीक, तो हरिसिंग आहे. हरिसिंग काय म्हणतो की मला तुझ्यासाठी काम करायचं आहे. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू, मला तुझ्यासाठी काय करायचंय, काम करायचं आहे, असं तो म्हणतो. ओके. म्हणजेच इन शॉर्ट असं म्हणायचं असेल त्याला कदाचित की मला कामाची गरज आहे, तर तू मला तुझ्याकडे कामाला ठेव. ओके. असं हा हरिसिंग जाणून बुजून करतोय, एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. त्याला ओळख निर्माण करायची कोणासोबत, तर त्या अनिल सोबत. बट आय कांट पे यू. यावर अनिल, अनिल जास्त हुशार आहे अजून. अनिल म्हणतो की मी तुला पे नाही करू शकत, माझ्याकडे तर पैसे पण नाही आहेत. आय थॉट दॅट ओव्हर अ मिनिट
Perhaps I had misjudged my man. सॉरी. बघा, ह्याच्यावर आता मात्र ज्यावेळेस तो बोलला, अनिल बोलला की मी तुला तर काय पगार देऊ शकत नाही, तुला काय पैसे देऊ शकत नाही. यावर मी 1-2 मिनिटं विचार केला की माझा माणूस चुकला का? माणूस ओळखण्यात माझी गल्लत झाली का? मी चुकीच्या माणसाला पकडलंय का? ज्याच्याकडे पैसेच नाहीये अशा माणसासोबत मी ओळख करतोय आणि मी प्रयत्न करतोय की मी काय करेल, त्याला लुटेल. पण ह्याच्याकडे तर ऑलरेडीच पैसे नाहीये, ह्याच्याकडनं मी काय लुटू? ओके. तरी थोडीशी डेअरिंग करून, आता बघा कोणाकडे कितीही पैसा असेल तर तो इझिली थोडी दाखवणार आहे की हा माझ्याकडे खूप पैसे आहेत वगैरे वगैरे. ओके. यावर हरी सिंग थोडीशी हिंमत जमा करतो आणि म्हणतो, काय, कॅन यू फीड मी? तुम्हाला जेव घालू शकतो का? मला काय पैसे बिसे नको, तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना द्यायला, काय हरकत नाही. मला फक्त तू काय दे, जेवण दे, जेवायला दे, दोन्ही टायमाचं जेवायला दिलं तरी चालेल. यावर हरिसिंग म्हणतो, कॅन यू कुक? मग तू स्वयंपाक करू शकतो का? त्यावर हरिसिंग काय म्हणतो, आय कॅन कुक. आय लाईड अगेन. तो पुन्हा खोटं बोलतो हरिसिंग आणि म्हणतो की हो, मला तर खूप छान स्वयंपाक येतो, माझ्या इतका जबरदस्त स्वयंपाक कोणीच नाही करू शकत. अर्थात असं नाही म्हणाला तो, तो असं म्हणाला की मी कुक करू शकतो, चांगलं कुक करू शकतो. ओके. इफ यू कॅन कुक देन मे बी आय कॅन फीड यू. तो म्हणतो, ओके, तुला जर स्वयंपाक करता येत असेल, चांगला स्वयंपाक करता येत असेल, तर मग मी तुला काय करू शकतो, फीड करू शकतो, तुला जेवू घालू शकतो. ओके. असं कोण म्हणतंय रे? तर असं अनिल म्हणाला. ओके. सो अशा पद्धतीने फायनली अनिल बाटली में उतर गया है. म्हणजेच काय की आपल्या हरिसिंगचा जो प्लान होता की अनिलच्या घरी जाण्याचा, अनिल सोबत राहण्याचा आणि एक दिवस त्याला लुटण्याचा, हा त्याचा पहिल्या प्लॅनची पहिली स्टेप, प्लॅनची फर्स्ट स्टेप काय झाली, सक्सेसफुल झाली. आणि अनिल एका अटीवर त्याला घरी घेऊन जायला तयार आहे की जर हरी सिंगला कुकिंग येत असेल तर तो तिथे काय करू शकतो, स्टे करू शकतो, त्याच्यासोबत राहू शकतो. ओके. विदाउट एनी पेमेंट. He took me to his room over the Jamuna sweet shop and told me I could sleep in the balcony. Okay, so he means what? He इथे कोण आहे? अनिल. अनिल मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचं घर कुठं होतं रे? जुमना स्वीट शॉप च्या वर होतं. आणि मला सांगितलं, त्याने एक बोर्ड दाखवलं की हे बघ, ही आहे बाल्कनी आणि या बाल्कनी मध्ये तुला काय करायचंय, झोपायचंय. Okay, but the meal I cooked that night must have been terrible because Anil gave it to a stray dog and told me be off. पण पहिल्या दिवशी बनवलेला स्वयंपाक हा कदाचित खूपच टेरिबल असला पाहिजे, खूपच भयंकर असा स्वयंपाक मी केला असला पाहिजे, जेणेकरून तो अनिलला एवढा आवडला की त्याने तो कोणाला देऊन टाकला, सरळ स्ट्रे डॉग, रस्त्यावरच्या गल्लीतल्या कुत्र्यांना खाऊ घातला. आणि मला म्हणाला, चल चालता हो, बी ऑफ, गेट आउट फ्रॉम हियर. ओके. बट आय जस्ट हंग अराउंड स्माइलिंग इन माय मोस्ट अपीलिंग वे. परंतु मी मात्र काय जागा सोडली नाही, तिथेच लटकून राहिलो आणि माझी ती मोस्ट अपीलिंग स्माइल देत राहिलो की दादा बघा जरा. अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. आणि त्याच्या त्या मोस्ट अपीलिंग स्माइल मुळे मात्र अनिलला हसू आवरलं नाही. कदाचित अनिलने मनामध्ये विचार केला असेल, अरे काय लोचट माणूस आहे, मी याला हाकलतोय तरी सुद्धा हा जात नाहीये. आणि फायनली अनिल म्हणाला की ठीक आहे चल. हसायला लागला अनिल, मोठमोठ्याने हसायला लागला की चल ठीक आहे, नाही स्वयंपाक, आय विल टीच यू, स्टे हियर. ओके. लेटर ही पॅटेड मी. पॅटेड म्हणजे काय, असं थोपटवणे. He later he patted me on the head and said, "Never mind." त्याने मला डोकं थोपटलं आणि मला म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, चल तुला काही स्वयंपाक येत नाही, काही हरकत नाही. He had teach me to cook. आणि आता ही म्हणजे कोण? अनिल. अनिल आता मला काय करणार होता, कुकिंग करायला शिकवणार होता. He also taught me to write my name and said he would soon teach me to write whole sentences. बघा, आणखी अनिल काय म्हणाला की तो त्याला काय शिकवणार आहे, म्हणजे अनिल हरिसिंगला त्याचं नाव लिहायला शिकवणार आहे. कारण कदाचित आफ्टर द कॉन्व्हर्सेशन त्याच्या असं लक्षात आलं असेल अनिलच्या
की हरिसिंगला तर लिहिता येत नाहीये, वाचताही येत नाहीये. ओके, त्याला तर त्याचं नाव सुद्धा लिहिता येत नाहीये. ओके, सो अनिल त्याला काय म्हणाला की मी तुला तुझं नाव लिहायला शिकवेल. ओके, आणि लवकरच, सून म्हणजे काय, लवकरच तो त्याला होल सेंटेन्स म्हणजे पूर्ण वाक्य सुद्धा इंग्लिश मध्ये लिहायला शिकवणार आहे. ओके, अँड टू ऍड नंबर्स, आणि ऍड नंबर्स म्हणजे काय, ऍडिशन सुद्धा शिकवणार आहे, बेरीज सुद्धा करायला शिकवणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तो त्याला बेसिक नॉलेज अबाउट द रायटिंग अँड ऍडिशन देणार आहे. ओके, आय वॉज ग्रेटफुल. ओके, आता मला बरं वाटायला लागलं, आता चांगलं वाटायला लागलं. का? कारण मला आतापर्यंत तर काही लिहिता पण येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. ओके, मला असं वाटलं की येस, आय एम नाऊ इन अ correct man's land. Okay, I knew that once I could write like an educated man, there would be no limit to what I could achieve. Okay, आता मात्र तो मनातनं खुश झाला की मी तर आता अडाणी आहे, काही मला लिहिता वाचता येत नाहीये, तरी सुद्धा मी अशा चोऱ्या करू शकतो. जर मी काही एज्युकेटेड झालो आणि मला जर लिहिता वाचता यायला लागलं तर काय कमाल, मी तर याच्यापेक्षा आणखी जास्त मोठ्या चोऱ्या करू शकतो. ओके, कदाचित मी जास्त चोऱ्या पण करेल किंवा मी इतका मोठा माणूस होईल, एवढं काही अचीव्ह करेल की मी मोठा माणूस बनून जाईल, बिग मॅन होईल, रिच मॅन होईल. ओके, असं काहीतरी करेल. असं त्यावेळेस दोन गोष्टी त्याच्या मनामध्ये आल्या असाव्यात. ओके, इट वॉज इट वॉज क्वाईट प्लीझंट वर्किंग फॉर अनिल. आणि आता अनिलसाठी काम करताना त्याला खूप छान वाटू लागलं, खूप बरं वाटू लागलं, प्लीझंट, आनंदी होता तो. आय मेड टी इन द मॉर्निंग अँड देन वुड टेक माय टाइम बाईंग द डेज सप्लाईज. बघा, मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या अनिलसाठी चहा बनवत असे, सकाळी सकाळी मॉर्निंग मध्ये, आणि त्यानंतर माझा वेळ झाला की मी मार्केटमध्ये जात असे, काय, सप्लाईज बाय करण्यासाठी. सप्लाईज म्हणजे काय, की डे टू डे लाईफ मध्ये जे लागतं आपल्याला, फॉर एक्झाम्पल भाजीपाला किंवा दुकानामध्ये आणखी काही त्याला वस्तू लागत असतील तर तो घेत असेल, मसाला वगैरे, व्हॉट एव्हर इट मे बी, स्वयंपाकासाठी ज्या गोष्टी लागतात तो खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातात. युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट अ रुपी अ डे. आणि तो तर चोरी करण्यामध्ये तर तरबेजच होता. मग त्यावर तो काय म्हणतोय की दिवसाला कमीत कमी मी 1 रुपया तरी ढापायचो. ओके, म्हणजे काय रे, फॉर एक्झाम्पल जर एखाद्या ठिकाणी 9 रुपये खर्च झाला असेल तर मी अनिलला सांगत असे की किती खर्च झालाय, 10 रुपये खर्च झालाय, आणि 1 रुपया मी काय करायचो त्याच्यामधनं ढापून द्यायचो. आता तुम्ही म्हणाल की सर 1 रुपया म्हणजे काही ही चोरी झाली का? बट हा जुन्या काळातला स्टोरी, जुन्या काळातली स्टोरी. ऍट दॅट टाइम 5 रुपये आणि 10 रुपये म्हणजे पण खूप मोठी गोष्ट होती. ओके, म्हणजे 1 रुपया जर त्या काळातला 1 रुपया असेल तर कदाचित तो आताच्या काळातले 10 रुपये, 20 रुपये किंवा 50 रुपये असेल. ओके, आणि ते ठीक आहे त्याच्यासाठी. ही ही वॉज जस्ट 15 इयर्स ओल्ड, 15 वर्षाचा तो मुलगा आहे, आणि त्याच्यासाठी 10 रुपये, 20 रुपये पण खूप जास्त झाले. ओके, तो काय करत असे, म्हणजे 10 रुपये, 20 रुपये आजच्या काळातले, त्या काळामध्ये 1 रुपया त्याच्यासाठी खूप जास्त होत असे. ओके, ओके, I think he knew I made a little money this way, but he did not seem to mind. मला असं वाटतं, आय थिंक म्हणजे काय, मला असं वाटतं की कदाचित त्याला माहिती असेल, त्याला म्हणजे कोणाला, अनिलला माहिती असेल की मी थोडे थोडे पैसे ढापतो, परंतु त्याने कधीही त्याला हरकत दाखवली नाही. म्हणजे त्याने असं दाखवलं नाही की मला माहिती आहे की तू पैसे ढापतोस असं. कारण का, याचं रिझन काय असू शकतं, बिकॉज अनिल डिड नॉट पे समथिंग टू द हरिसिंग, आणि हरिसिंगला काहीच देत नव्हता, पे करत नव्हता, आणि त्याच्यामुळे कदाचित त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ठीक आहे, काही हरकत नाही. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे काय, इरेग्युलर इंटरवल. काय, इरेग्युलर इंटरवल. ओके, म्हणजे अनिलला असे रोज पैसे नाही मिळायचे, त्याला आज मिळायचे, उद्या नाही मिळायचे, 2-4 दिवस, कदाचित 8 दिवस पण मिळत नसतील, आठवडाभर काही काम नाही पण अचानकपणे 100-200 रुपये मिळत असतील. सो
त्याला असे रेग्युलर इंटरवल मध्ये पैसे मिळत नव्हते, कधी कधी तरी मिळायचे. ओके. ही वुड बॉरो 1 वीक, तो एका आठवड्यामध्ये कोणाकडनं तरी पैसे उसने घ्यायचा, लेंड द नेक्स्ट, आणि नेक्स्ट वीक मध्ये ते परत पण करून द्यायचं. ओके, म्हणजे प्रामाणिक होता. म्हणजे तो कसा होता? प्रामाणिक, इमानदार होता. ओके, ऑनेस्ट पर्सन होता. ओके, म्हणजे ज्याच्याकडनं पैसे घेतले ते रिटर्न सुद्धा करत होता. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक, आणि नेहमी तो नेक्स्ट चेकच्या चिंतेमध्ये असायचा, की मला पुढचा चेक कधी मिळेल, मला पुढचा चेक कधी मिळेल, मला पुढचा चेक कधी मिळेल, या चिंतेमध्ये तो असायचा. बट ऍज सून ऍज इट अराइव्ड, पण जसा चेक यायचा, ही वुड गो आउट, तो लगेच बाहेर जायचा, अँड सेलिब्रेट, तो लगेच बाहेर जायचा, त्याच्या फ्रेंड सोबत काय करायचा? सेलिब्रेट करायचा, म्हणजे पैसे उडवून टाकायचा. ओके. इट सीम्स ही wrote for magazines, a queer way to make a living. ओके, असं वाटत होतं कदाचित तो काय करत असेल? रोट, तो कोणासाठी लिहित होता? मॅगझिन्स मध्ये लिहित होता. आणि एक वेगळीच, क्वेअर म्हणजे काय? डिफरंट वे. अशा त्याचा जगण्याचा वे कसा होता? डिफरंट होता. म्हणजे एक तर काय असतं, की काही जण जे काम करतात हे डे बेसिसवर काम करतात, तर काही जण काम करतात मंथली बेसिसवर. ओके, म्हणजे मंथ झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे? पेमेंट मिळणार. बट याचं मात्र असं इरेग्युलर होतं, ती 8 दिवसातनं पण मिळतील, 15 दिवसातनं पण मिळतील, कधी कधी तर 2 मंथ पण नाही मिळणार. सो ज्या काळामध्ये त्याच्याकडे रिसेशन होतं, त्या काळामध्ये तो काय करायचा? त्याच्या फ्रेंड्स कडनं पैसे उसने घ्यायचा, आणि नेक्स्ट मंथ मध्ये ते रिटर्न पण करून द्यायचा, किंवा नेक्स्ट वीक मध्ये ते रिटर्न सुद्धा करून द्यायचा. ओके, सो अशा पद्धतीने त्याच्या फ्रेंड्सला पण कदाचित माहिती असेल, की अरे हा काय पैसे उधार ठेवत नाही, देऊन टाकतो. सो तेही त्याला एव्हरी टाइम काय करत असतील? हेल्प करत असतील. Okay. One evening he came home with a small bundle of notes, saying he had just sold a book to publisher. बघा, आणि एक दिवशी काय झालं? त्याने त्याच्याकडे असलेलं एक पुस्तक, किंवा त्याने लिहिलेलं एक पुस्तक एका पब्लिशरला विकलं, आणि त्या बदल्यात तो काय घेऊन आला? एक स्मॉल बंडल ऑफ नोट्स, एक बंडल घेऊन आला, नोटांचं बंडलच तो सोबत घेऊन आला. At night I saw him tuck the money under the mattress. ओके, त्या रात्री मी बघितलं, मी कोणाला बघितलं रे? अनिलला बघितलं, की त्याने ते पैसे कुठे ठेवले? टक, टक म्हणजे काय? च्या खाली ठेवणे. बिनी, मनी कुठे ठेवले? मॅट्रेसेसच्या खाली. मॅट्रेसेस म्हणजे अंथरूण म्हणा तुम्ही, किंवा उशी म्हणा, उशीच्या खाली, किंवा बेडशीटच्या खाली त्याने ते पैसे ठेवले. I had been working for Anil for almost a month, and apart from cheating on the shopping, I had done anything in my line of work. आणि आता पैसे बघितल्यावर, बंडल बघितल्यावर हरिसिंगचं मात्र डोकं फिरलेलं आहे. आणि हरिसिंग म्हणतो, की अरे, मला इथे येऊन तर ऑलमोस्ट 1 महिना झाला, याने तर मला पेमेंट केलंच नाही, पण चीटिंग करतोय मी. जी रोज शॉपिंगला जातो, त्या शॉपिंग मधनं मी रोज 1-1 रुपया कमवतो, त्याच्या व्यतिरिक्त मी अजून काहीच केलेलं नाहीये माझ्या लाईन ऑफ वर्क मध्ये. माझं काय लाईन ऑफ वर्क आहे? माझं काय प्रोफेशन आहे? थीफ, मी एक चोर आहे, आणि थेफ्ट, चोरी करणं हा माझा पेशा आहे. आणि जर मी असं 1-1 महिना चोरी करायला नाही लागलो, तर काय होईल रे? काय होईल? मला प्रॅक्टिस राहणार नाही चोरी करण्याची, आणि माझं प्रोफेशन बुडेल. असं कोणाला वाटलं? हरिसिंगला वाटलं. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो, आणि मला आता एक चांगली संधी मिळून आलेली आहे चोरी करण्याची, प्रॅक्टिस करण्याची. अनिल हॅड गिवन मी अ की टू डोअर अँड कुड कम अँड गो ॲज आय प्लीज. आणि अनिलचा आतापर्यंत हरिसिंगवर बऱ्यापैकी विश्वास बसलेला होता, आणि सो दॅट अनिलने काय केलं होतं, की ज्या कीज आहेत, डोअरच्या चाव्या आहेत, या कोणाला देऊन टाकलेल्या होत्या? हरिसिंगला दिल्या होत्या. आणि त्याच्यामुळे त्याची जेव्हा इच्छा असेल, म्हणजे कोणाची? हरिसिंगची जेव्हा इच्छा असेल बाहेर जाण्याची, तेव्हा तो बाहेर जाऊ शकत होता. जेव्हा त्याला घरी यायचं असेल, तेव्हा त्याच्याकडे चाबी असल्यामुळे तो दरवाजा उघडून घरात पण येऊ शकत होता. अशा प्रकारे त्याला पूर्णपणे काय दिलेली होती? सूट दिलेली होती. He was the most trusting person I had ever met. Very important sentence. Okay.
हरिसिंग म्हणतोय की माझ्या आयुष्यामध्ये, हरिसिंग काय म्हणतोय, माझ्या आयुष्यामध्ये असा एकही व्यक्ती मला भेटला नाही ज्याने माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला होता. ओके, ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव. जर एखादा व्यक्ती आपल्यावर कम्प्लिटली ट्रस्ट ठेवत असेल तर त्याचा ट्रस्ट आयुष्यामध्ये कधीही मोडला गेला नाही पाहिजे. ओके. आणि हरिसिंग तेच म्हणतोय की मला आयुष्यात इतकी माणसं भेटली पण अनिल सारखा मात्र अजूनपर्यंत एकही भेटला नाही की ज्याने माझ्यावर काय केलंय, इतका ट्रस्ट दाखवलाय. अक्षरशः घराच्या कीज देखील त्याने, चाव्या देखील त्याने कोणाला दिल्यात, मला दिलेल्या आहेत. पुढे काय झालं, अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. आणि म्हणून कदाचित मला त्याला लुटण्याची अजिबातच इच्छा होत नसेल, असं असेल कदाचित, कारण त्याने माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला होता. आणि ज्याने आपल्यावर एवढा ट्रस्ट दाखवलाय त्याला लुटण्याची इच्छा हरिसिंगच्या मनामध्ये नव्हती. ओके, बट इट्स इझी अ रॉब अ ग्रीडी मॅन. तो काय म्हणतो बघा, हे खूपच इझी आहे कोणाला लुटणं, अ ग्रीडी मॅन, एक लालची माणसाला. ग्रीडी म्हणजे काय, लालची. एखाद्या लालची माणसाला लुटणं इझी, बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब, कारण तो स्वतःला लुटून जाऊ देणं अफोर्ड करू शकतो. म्हणजे काय, की समजा एखादा लालची माणूस असेल, त्याने खूप सारा पैसा जमा केला, तर तो एकाच ठिकाणी ते पैसे जमा नाही करणार, इथे पण जमा करेल, इथे पण जमा करेल, इकडे इकडे. मग जर एखाद्या ठिकाणाहून तो जर लुटला गेला तर त्याला त्याचा काही जास्त फरक पडणार नाही. बट इट्स डिफिकल्ट टू रॉब अ केअरलेस मॅन. आणि हे काय डिफिकल्ट आहे म्हणे, सगळ्यात जास्त डिफिकल्ट कोणाचं लूप नाही म्हणे, एक केअरलेस, ज्याला काळजीच नाही. समटाइम ही डझंट इवन नोटीस ही हॅज बीन रॉब अँड दॅट टेक्स ऑल द प्लेजर आउट ऑफ द वर्क. कदाचित एखादा निष्काळजी व्यक्ती असतो, केअरलेस म्हणजे काय, निष्काळजी. ओके, सो एखाद्या निष्काळजी व्यक्तीला लुटणं पण डिफिकल्ट असतं म्हणे. का, कारण तो आपण स्वतः लुटलो गेलोय हे तर त्याला परत बऱ्याच वेळापर्यंत कळतच नाही, की मला कोणीतरी लुटून गेलंय हे त्याला कळतच नाही. आणि त्याला कळत नाही त्याच्यामुळे त्याला आपण लुटलंय याचा मला आनंद भेटत नाही, असा हरिसिंग म्हणतो. ओके, म्हणजे समोरचा जेव्हा लुटला जातो तेव्हा तो अग्रेशन दाखवतो की अरे माझे पैसे चोरले, माझं हे झालं, माझं ते झालं. ओके, मग ते बघण्यामध्ये हरिसिंगला काय मिळतो, आनंद मिळतो, की येस, हा टेन्शन मध्ये आला असं. वेल, इट्स टाइम आय डीड सम रिअल वर्क. आता बघा हरिसिंग स्वतःलाच म्हणतो, चला आता वेळ आलेली आहे, आता काहीतरी काम करण्याची मजा येईल. आय टोल्ड माय सेल्फ, हरिसिंग स्वतःलाच बोलला. आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस, मी आता प्रॅक्टिस मध्ये नाहीये आणि बऱ्याच दिवसापासून मी काही चोरीही नाही केलेली आहे. सो आता हा चान्स मला मिळालेला आहे चोरी करण्याचा आणि अनिलला लुटण्याचा, रॉब करण्याचा. सो मी आता त्याला रॉब करणार. अँड इफ आय डोंट टेक द मनी ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. आफ्टर ऑल ही डझंट इवन पे मी. बघा, आता या चोरी करण्यामागचं एक रिझन मात्र तो सांगतोय. काय रिझन आहे रे, जर मी याचे पैसे लुटले नाही तर काय होईल रे, हा सगळे पैसे त्याच्या फ्रेंड्स वर काय करेल, वेस्ट करून टाकेल, पार्टी करण्यामध्ये, एन्जॉयमेंट मध्ये. आणि तो ते पैसे तर वेस्ट करेलच, पण शिवाय तो मला माझ्या कामाचे पैसे सुद्धा पे करणार नाही. कारण तो ऑलरेडी सुरुवातीलाच बोलला होता आणि काय, की मला तुझ्याकडे देण्यासाठी, तुला देण्यासाठी काय नाहीयेत, पैसे नाहीयेत, मी फक्त तुला काय करू शकतो, जेवण जेवू घालू शकतो. आता अनिल झोपला. अनिल वॉज ॲस्लीप. अ बीम ऑफ मूनलाइट स्टेप्ड ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. एक बीम ऑफ लाईट, असा हा समजा कदाचित बेड असेल. ओके, आणि इथे विंडो असेल, इकडे हा मून आहे आणि या मूनचा लाईट कोणावर पडतोय, या अनिलच्या फेसवर पडतोय. ओके, हा अनिल झोपलाय आरामामध्ये. ओके, या अनिलच्या फेसवर एक बीम ऑफ लाईट पडतोय. आय सॅट अप ऑन द फ्लोअर. आता इथे हा गुपचूप येऊन बसला. कोण, हरिसिंग. ओके, हरिसिंग फ्लोअरवर बसला. कन्सिडरिंग द सिच्युएशन, सिच्युएशनचा अंदाज घेतोय की अनिल झोपलाय का, खरंच झोपलाय का, खोटं खोटं झोपलाय, नाटक करतोय, किंवा कदाचित त्याला अजून झोप नाही लागली, अर्धा झोपेत आहे. या सिच्युएशनचा तो अंदाज घेतोय. इफ आय टूक द मनी आय कुड कॅच 10:30 एक्सप्रेस टू लखनौ.
आणि तो विचार करतोय, जर कदाचित मी आता चोरी केली तर मला 10:30 वाजेची लखनौ एक्सप्रेस सापडेल. स्लिपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट अप टू द बेड. मी ब्लँकेट मधनं बाहेर पडलो आणि क्रेप्ट अप म्हणजे काय, असं रांगत रांगत कोणाकडे गेलो आणि हिच्या बेडकडे. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. अनिल मात्र शांतपणे झोपलेला होता. कदाचित तो खूप हॅपी होता, कारण आज त्याला पैसे मिळालेले होते. ज्याचे कोणाचे उसने घेतलेले असतील ते उसने तो पैसे परत करणार होता दुसऱ्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी एन्जॉयमेंट करणार होता. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाईन. त्याचा फेस एकदम क्लिअर, अनलाईन. अनलाईन म्हणजे काय, त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची शिकन नव्हती. मीन्स he was so happy at that time. Even I had more marks on my face. त्याचा फेस, अनिलचा फेस एकदम क्लिअर होता. याच्या विपरीत, याच्या अपोजिट, माझ्या फेसवर आता काय झाले होते, मार्क्स. म्हणजे काय, की चोरी करण्याच्या सिच्युएशन मध्ये मला आता थोडस टेन्शन आलेलं होतं. दो माइन वेर मोस्टली स्कार्स. आणि त्यातले बरेचसे निशाण हे कशाचे होते, माझ्या व्रण होते. माझ्या चेहऱ्यावर काय होते, व्रण. व्रण म्हणजे काय रे, जर एखादी जखम झाली असेल तर त्याचे निशाण. ओके, व्रण म्हणजे काय, जखमेचे निशाण. ओके, माझ्या चेहऱ्यावर खूप सारे निशाण असतील, कारण कदाचित कधी चोरी करताना पकडला असेल कोणी, हाणलं असेल त्याला मजबूत. ओके, सो ते चेहऱ्यावरचे निशाण होते आणि त्याच्यामुळे माझा चेहरा जरा जास्त टेन्शन मध्ये दिसत होता. ओके, माय हँड स्लिड अंडर द मॅट्रेस. माझा हात आता मॅट्रेसच्या खाली मी टाकला. सर्चिंग फॉर नोट्स. आणि नोट्स शोधायला लागलो, नोटांचं बंडल शोधायला लागलो. वेन आय फाउंड देम. जेव्हा मला ते सापडलं, आय ड्रू देम आउट विदाउट अ साऊंड. कोणत्याही प्रकारचा आवाज न करता मी ते पैसे गुपचूप काढून घेतले. अनिल signed in Anil signed in his sleep and turned on his side. ओके, अनिल दुसऱ्या बाजूला झोपलेला होता, दुसऱ्या कुशीवर झोपलेला होता, आणि थोड्याच वेळानंतर त्याने काय केली, कुशी बदलली आणि आता अनिलचा फेस आणि हरिसिंगचा फेस समोरासमोर होता. टुवर्ड्स मी. दोघांचे फेस एकमेकांसमोर होते. आय वॉज स्टार्टल. मी अचानकपणे घाबरलो, आश्चर्यचकित झालो. अँड क्विकली क्रॉल्ड आउट ऑफ द रूम. आणि पटकन, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मी काय केलो, रूम मधनं बाहेर सटकलो. वेन आय वॉज ऑन द रोड. मी जेव्हा रोडवर पोहोचलो, आय बिगॅन टू रन. मी फास्ट पळायला लागलो. मला भीती होती, कदाचित अनिलला जाग येईल आणि मग तो माझा पाठलाग करेल, आणि म्हणून मी फास्टली पळायला लागलो. आय हॅड द नोट ॲट माय वेस्ट. मी माझ्या कमरेला नोटांचं बंडल ठेवलेलं होतं, दाबून धरलेलं होतं. हेल्ड देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजमास. आणि मी ते कुठे ठेवलेलं होतं, म्हणजे हेड, पायजमाचं जी पॅन्ट आहे, पायजमाला जो नाड आहे, त्या नाडाच्या मध्ये मी काय केलं होतं, त्याला पॅक घट्ट धरून ठेवलेलं होतं. आय स्लो डाऊन टू वॉक अँड काउंटेड द नोट्स. आता थोड्या अंतर पळल्यानंतर मी हळूहळू पळायला लागलो, आणि नंतर मी चालायला लागलो, आणि चालता चालता मी नोट्स काउंट देखील करायला लागलो. किती रुपये होते रे ते, 600 रुपीज इन 50s. 50 रुपयाच्या किती नोटा होत्या रे, म्हणजे नोटा कितीतरी असतील, पण ते किती रुपये होते, 600 रुपीज होते. म्हणजे त्या काळातले 600 रुपीज म्हणजे कदाचित आताच्या काळातले 40-50 हजार रुपये असतील. ओके, आय कुड लिव्ह लाईक अन ऑइल रिच्ड अरब फॉर अ वीक ऑर टू. म्हणजे एक आठवडा किंवा 2 आठवड्यापर्यंत मी कसा जगू शकेल म्हणे, एक ऑइल रिच अरब सारखा. अरब, अरेबियन पीपल्स तुम्ही बघितलेले. ओके, म्हणजे जे जे पेट्रोल आणि डिझेलचे खाणीचे मालक असतात, त्यांचे जशी ऐशो आराम असेल म्हणे, कदाचित 1-2 आठवड्यापर्यंत आता माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी देखील तसा ऐशो आराम करू शकेल. ओके, आता प्लॅनिंग काय रे, प्लॅनिंग तर सिम्पल आहे. सेकंड स्टेप पण काय झाली, फर्स्ट स्टेप काय होती, की त्याच्या मनामध्ये घर करणे अनिलच्या, आणि त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल झाला. 1 महिना राहिला, पण 1 महिना राहिल्यानंतर त्याची सेकंड स्टेप काय होती, रॉबरी करणे. आता तर रॉबरी पण झाली, रॉबरी करून 600 रुपीज मिळाले. आता त्याची थर्ड स्टेप आहे की 10:30ची काय करायची,
लखनऊ एक्सप्रेस पकड़ायची आणि रफू चक्कर होने का. ओके, ये सब अभी उसने डिसाइड कर लिया. When I reached the station, I did not stop at the ticket office. बघा, मी जेव्हा रेल्वे स्टेशनला पोहोचलो, हरिसिंग, मी रेल्वे तिकीटच्या ऑफिसला गेलो का? नाही. का? आय हॅड नेव्हर बॉट अ तिकीट इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात मी कधीच तिकीट खरेदी केलं नव्हतं. आता काय खरेदी करणार आहे? बट डॅश्ड स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. पण डायरेक्टली डॅश्ड म्हणजे काय, पोहोचणे. डायरेक्टली कुठे जाऊन पोहोचलो रे मी? प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचलो. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. लखनौ एक्सप्रेस आता थोड्या वेळाने निघणारच होती किंवा स्टार्टच झाली होती, निघतच होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिक अप स्पीड. ट्रेनने अजून स्पीड सुद्धा पकडलेला नव्हता. अँड आय शुड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेजेस. आणि मी म्हणजे गाडीचा स्पीड एवढाही नव्हता, एकदम स्लो होता आणि मी इझिली जंप मारून कोणत्याही एका डब्यामध्ये, कॅरेज म्हणजे काय, डबा, रेल्वेच्या कोणत्याही एका डब्यामध्ये मी काय करू शकत होतो, चढू शकत होतो. बट आय हेजिटेड. परंतु काय झालं कुणास ठाऊक, माझी चढण्याची इच्छा झाली नाही. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन. हे काय रिझन असेल माहिती नाही, पण माझ्या मनामध्ये थोडं हेजिटेशन निर्माण झालं. अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. आणि मी माझा मौका गमावून बसलो, की जो मी लखनौ एक्सप्रेस मध्ये बसणार होतो आणि तिथून रफू चक्कर होण्याचा जो मला चान्स मिळाला होता, जो मौका मिळाला होता, तो मी मात्र गमावून बसलो. ओके, आता ट्रेन गेली, 10:30 ची ट्रेन गेली. आता सकाळपर्यंत कोणतीही ट्रेन नाहीये. ओके, when the train had gone, I found myself standing alone on the deserted platform. जेव्हा ट्रेन निघून गेली, त्यावेळेस प्लॅटफॉर्मवर मात्र मी एकटा उभा होतो. डेझर्टेड प्लॅटफॉर्म म्हणजे काय? नो वन इज प्रेझेंट ऑन अ प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मवर कोणीही प्रेझेंट नव्हतं एक्सेप्ट आय. मला जर सोडलं तर माझ्याशिवाय दुसरं कोणीही प्रेझेंट नव्हतं. आय हॅड नो आयडिया वेअर टू स्पेंड द नाईट. आणि आता मला कोणतीही कल्पना नव्हती की आता मी रात्र कुठे घालू. आय हॅड नो फ्रेंड्स. मला तर इकडे कोणी फ्रेंड्स पण नव्हते. बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. माझा असा विश्वास होता की फ्रेंड्स तर काय कधी हेल्प करत नाहीत, पण हेल्प करण्यापेक्षा ट्रबलच जास्त निर्माण करतात, आपल्याला त्रासच जास्त देतात. ओके, अडचणी निर्माण करतात. त्याच्यापेक्षा ते फ्रेंड्सच नको, आणि म्हणून त्याचे कोणते फ्रेंड्सही नव्हते. आय डिड नॉट वॉन्ट टू मेक anyone curious by staying at one of the small hotels near the station. ओके, आणि मला कोणाला साशंकही करायचं नव्हतं. क्युरियस म्हणजे काय? उत्सुक, साशंक. ओके, साशंक म्हणजे काय, की असं कोणाच्या मनामध्ये येऊ द्यायचं नव्हतं. म्हणजे जर कोणी मला बघितलं असतं त्या टायमाला, तर म्हटले असते की अरे हा इथे का थांबलोय. कारण कारण हरिसिंग हा त्यावेळेस फक्त 15 वर्षाचा मुलगा होता. ओके, तो काय असं वेल मॅच्युअर्ड पर्सन नाहीये. आणि त्याच्यामुळे हा इथे काय राहिला 15 वर्षाचा मुलगा, रेल्वे स्टेशनवर काय करतोय, कदाचित तो हरवलाय का, की त्याचे आई वडील ट्रेन मध्ये निघून गेलेत, किंवा हा ट्रेन मधनं उतरलाय. अशा वेगवेगळ्या शंका लोकांच्या मनात आल्या असत्या. आणि मग त्या लोकांनी त्याला काय केलं असतं, कदाचित हे केलं असतं की तू कुठे आहेस काय, आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं की एक मुलगा हरवलाय असं. द ओनली पर्सन आय न्यू रिअली वेल वॉज अ मॅन आय हॅड रॉब्ड. आता मात्र मी फक्त एकाच व्यक्तीला ओळखत होतो, आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कोण होता? अनिल, ज्याला मी आत्ताच काय केलं होतं, रॉब केलं होतं. आत्ताच त्याला काय केलं होतं, मी लुटलं होतं. लिव्हिंग द स्टेशन आय वॉक्ड स्लोली थ्रू द बाजार. ओके, आणि मी आता काय केलं, स्टेशन सोडून दिलं आणि हळूहळू हळूहळू कुठे आलो, बाजारमध्ये आलो. ज्या बाजारामध्ये मी रोज काय करायचो, अनिलसाठी शॉपिंगला यायचो, रोज 1 रुपया ढापायचो, त्या बाजारमध्ये मी आता आलोय. In my short career as a thief, I had made a study of men's faces when they had lost their goods. बघा, तो काय म्हणतोय की
माझं काय थीफ म्हणून चोर म्हणून असं काय खूप मोठं करिअर नव्हतं. एक छोटस करिअर आहे. आणि त्या छोट्याशा टाइमामध्ये मात्र मी एक गोष्ट चांगली शिकलो, काय करायला? मॅन्स फेस रीड करायला. माणसांचे चेहरे वाचायला मात्र मी चांगल्या पद्धतीने शिकलो होतो. काय? की जेव्हा एखाद्या माणसाचं वस्तू गुड्स चोरीला जातात, तेव्हा त्याचे एक्सप्रेशन्स कशा प्रकारचे असतात हे वाचायला मात्र मी शिकलो होतो. द ग्रीडी मॅन शोड फिअर. जो एखादा लालची माणूस असेल तर तो खूप भीती दाखवेल की अरे बापरे, माझे पैसे चोरीला गेले, काय झालं, जणू काय माझी संपूर्ण संपत्ती चोरीला गेली. द रिच मॅन शोड अँगर. आणि जो श्रीमंत माणूस असतो त्याला प्रचंड संताप येतो, माझी वस्तू चोरली, माझी वस्तू चोरली. द पुअर मॅन शोड ऍक्सेप्टन्स. आणि जो बिचारा गरीब असतो आणि त्याची जर एखादी वस्तू चोरीला गेली तर तो काय सांगतो की ठीक आहे, चोरीला जाणार होती किंवा माझं नशीबच असं आहे, माझं नशीबच फुटकंय. आता ती चोरी चोर करणारच होता, नशिबाला दोष देत मात्र तो ती गोष्ट तिथेच सोडून देतो, नशिबावर सोडून देतो. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस. पण मात्र अनिलचा फेस याच्यापेक्षा वेगळा होता आणि मला तो मात्र जाणवत होता. माझ्या सारखं तीच गोष्ट डोक्यामध्ये घोळत होती. काय घोळत होती रे? वेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट. जेव्हा त्याला माहिती पडेल. आता इथे डिस्कवर्ड म्हणजे शोधणे नाहीये. डिस्कवर्ड म्हणजे काय? माहिती, टू नो. त्याला जेव्हा ही गोष्ट माहिती पडेल, काय माहिती पडेल रे? की तो लुटला गेलाय. ओके. तो त्याच्याकडचे जे 600 रुपये होते हे चोरीला गेले. हे जेव्हा अनिलला माहिती पडेल, वुड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. ओके. त्याला थोडस दुःख होईल. ओके. तो थोडासा काय होईल? दुःखी होईल. त्याला थोडस दुःख वाटेल. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. आणि ते दुःख त्याला पैसे चोरी गेल्याचं नसेल, की पैसे चोरीला गेले म्हणून तो दुःखी नसेल, तर तो का दुःखी असेल? की त्याने हरिसिंगने त्याचा ट्रस्ट हा सार्थकी ठरवला नाही. म्हणजे हरिसिंगने काय केलं? त्याचा विश्वासघात केला, त्याला फसवलं. या गोष्टीचं त्याला काय होईल? जास्त दुःख वाटेल, की मी ज्या माणसावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्या माणसाने मला काय केलं? धोका दिला. या गोष्टीचं दुःख अनिलला होईल, असं कोण म्हणतंय? हरिसिंग म्हणतो. आय फाउंड मायसेल्फ इन द मैदान अँड सॅट डाऊन ऑन अ बेंच. आता हळूहळू चालत चालत, विचार करत करत मी कुठे जाऊन पोचलो? मैदानावर जाऊन पोचलो आणि तिथे एका बेंचवर बसलो. द नाईट वॉज चिली. आता ती रात्र मात्र खूप थंडीची होती, म्हणजे खूप थंड वाटत होतं. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. नोव्हेंबरची सुरुवातच होती. नोव्हेंबर मध्ये काय असतं रे? विंटर सीझन असतो. ओके. विंटर म्हणजे काय? हिवाळा. ओके. सो हिवाळ्याचेच ते दिवस होते आणि म्हणून थंड दिवस होते. अँड अ लाईट ड्रिझल ऍडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि लाईट, लाईट म्हणजे काय रे? इथे विजा चमकत होत्या. ओके. आणि त्याच्यामुळे वीज चमकत असल्यामुळे मला थोडस डिस्कम्फर्ट वाटत होतं, अस्वस्थ वाटत होतं. म्हणजे मनात शंका येत होती की जर आता पाऊस चालू झाला तर मी काय करू, कुठे जाऊ? Soon it was raining quite heavily. आणि लवकरच जोरात पाऊस पडायला लागला. My shirt and pajamas stuck to my skin. आणि माझं शर्ट आणि पायजमा भिजल्यामुळे तो माझ्या आता त्वचेला चिकटायला लागला. And a cold wind blew the rain across my face. आणि एक थंड वाऱ्याची झुळूक माझ्या चेहऱ्याला अडकायला लागली, चेहऱ्यावर पडायला लागली. आणि पाऊस पण थंड, हवा पण थंड, आणि याच्यामुळे जरा मला जास्तच थंडी वाजायला लागली. आय वेंट बॅक टू द बाजार अँड सॅट डाऊन इन द शेल्टर ऑफ अ क्लॉक टॉवर. मी पटकन तिकडे बाजारामध्ये गेलो, बाजारपट्ट्यात गेलो आणि तिथे एक मोठा, भला मोठा असा क्लॉक टॉवर होता. त्या क्लॉक टॉवरचा मी काय घेतला? शेल्टर घेतला, आसरा घेतला आणि तिथेच जाऊन बसलो. द क्लॉक शोड मिडनाईट. घड्याळामध्ये रात्रीचे 12 वाजलेले होते. I felt for the notes. They were damped from the rain. आणि अचानक माझं लक्ष नोटांकडे गेलं. त्या नोटा कशा झाल्या होत्या? डॅम्प. म्हणजे काय? ओल्या. पावसामुळे त्या कशा झालेल्या होत्या? ओल्या झालेल्या होत्या. आणि माझ्या ही गोष्ट काय आली? लक्षामध्ये आली. पावसामुळे नोटा ओल्या झाल्या. अरे, अनिल्स मनी. अरे, हे तर अनिलचे पैसे. इन द मॉर्निंग ही वुड प्रोबॅबली हॅव
given me 2 or 3 rupees to go to the cinema. सकाळी उठल्यावर कदाचित प्रोबॅबली म्हणजे काय कदाचित त्याने त्यातले 2 रुपये किंवा 3 रुपये मला दिले असते कशासाठी जा सिनेमा बघून ये एन्जॉय कर. बट नाऊ आय हॅड इट ऑल. पण आता माझ्याकडे काय आहे 2-3 रुपये नाही, पुरेच्या पुरे 600 रुपये माझेच आहेत. आय कुडंट कुक हिज मील. आता मला त्याचा स्वयंपाक करायचा नाहीये, त्याच्यासाठी जेवण बनवायचं नाहीये. रन टू द बाजार, बाजाराची धावपळ पण नाहीये मला. काहीच टेन्शन नाही, मी आता अनिलचं घर सोडले. ऑर लर्न टू राईट होल सेंटेन्सेस एनी मोर. आणि मग एक महत्वाची गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट अचानकपणे त्याच्या डोक्यामध्ये चमकली आणि ती काय होती की आता मला होल सेंटेन्सेस लिहिता वाचता येणार नाही, कारण आता मला तो चान्स नाही. हे कोण शिकवणार होतं मला? अनिल शिकवणार होता. आणि कदाचित याच्या पुढे मी ज्यालाही कोणाला लुटायला जाईल तो कदाचित मला त्या गोष्टी शिकवेल असं पण मला वाटत नाही. म्हणजे जो शिकण्याचा चान्स होता कदाचित तो मी आता घालवलाय. ही गोष्ट अचानकपणे हरिसिंगच्या डोक्यामध्ये स्ट्राईक झाली. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. चोरी करण्याच्या एक्साइटमेंट मध्ये, उत्सुकतेमध्ये मात्र शिकण्याची गोष्ट मी कम्प्लिटली विसरून गेलो होतो. कम्प्लिटली विसरलो होतो की अनिल मला काय करत होता, शिकवत होता सेंटेन्सेस. ओके, होल सेंटेन्सेस आय न्यू. अरे मला माहिती आहे ते पूर्ण सेंटेन्सेस मला शिकवणार होता. कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. हे सेंटेन्सेस जे मी शिकणार होतो, मी जी शाळा त्याच्याकडे शिकणार होतो, त्याच्यामुळे काही दिवसांनी किंवा एक दिवशी मी काय झालो असतो की थाउजंड्स किंवा हंड्रेड्स ऑफ रुपीज मी काय करू शकलो असतो, कमवू शकलो असतो. आता ह्या गोष्टीवरनं दोन विचार मनामध्ये येतात. एक की सगळे सेंटेन्सेस म्हणजे लिहिता वाचता शिकायला जर त्याला आलं तर तो शिकून मोठा माणूस बनेल, किंवा म्हणजे एक रिच पर्सन बनेल शिकून, शाळा शिकून म्हणा. आणि सेकंड गोष्ट असे की आज मला लिहिता वाचता येत नाही, मी अडाणी आहे, तरी मी एवढी मोठी चोरी करू शकतो. आणि जर मी खूप लिहायला वाचायला शिकलो तर मी कदाचित खूप मोठी चोरी करू शकेल. अशा दोन गोष्टी त्याच्या मनामध्ये येऊ शकतात कदाचित, असं माझं मत आहे. की दोन गोष्टी काय की जर मला लिहिता वाचता आलं तर आज ज्या चोऱ्या करतोय त्याच्यापेक्षा कदाचित मोठ्या चोऱ्या मी नंतर करू शकतो. म्हणजे आता मी अडाणी लोकांना फसवतोय, पुढच्या वेळेस जाऊन मी वेल एज्युकेटेड लोकांना पण फसवू शकेल आणि त्यांच्याकडनं रॉबरी करू शकेल, हा एक विचार त्याच्या मनात असेल. किंवा कदाचित त्याचं मतपरिवर्तन झालं असेल आणि त्याला असं वाटतं की अरे हे काय चोरी बिरी करणं हे तर चुकीचं आहे. मग आपण काय करूया की शाळा शिकूया, लिहायला वाचायला ऍडिशन करायला शिकूया आणि त्याने आपण मोठा माणूस बनू आणि खूप सारा पैसा कमवू. अशा दोन गोष्टी त्याच्या मनामध्ये आल्या असाव्या. पुढे जाऊन ही सेकंड गोष्ट कशी असत्य ठरते आणि पहिली गोष्ट कशी सत्य ठरते हे आपण पुढे बघूया. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील. तो काय म्हणतो, अरे चोरी करणं काय मोठं आहे का, एक छोटीशी गोष्ट आहे, मी चोरी करू शकतो. अँड समटाइम्स जस्ट अ सिम्पल टू बी कॉट. आणि चोरी करणं आणि ते पकडलं जाणं हेही सिंपल आहे. म्हणजे मी चोरी करू शकतो आणि मी पकडलाही जाऊ शकतो. बट टू बी अ रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड अ रिस्पेक्टेड मॅन वॉज समटाइम्स एल्स. बघा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं की तो काय करायचा होता, त्याला शिकून लिहून मोठा माणूस व्हायचा होता. पण एक जो मोठा माणूस असतो बिग मॅन, तो क्लेवर असतो, हुशार माणूस, एक रिस्पेक्टेड माणूस बनणं हे मात्र काय असतं, डिफिकल्ट असतं. आणि एकदा जर तुम्ही ते बनलात तर तुम्हाला काय मिळणार आहे, समाजामध्ये रिस्पेक्ट मिळणार आहे. ओके. मग चोरीला, समजा तुम्ही एक मोठा माणूस बनणार आणि चांगला पैसा वगैरे कमवायला लागला, तुम्हाला चोरीची भीती असेल का, तुम्हाला पोलिसांची भीती असेल का की चोर येतील, पोलीस येतील मला पकडून नेतील? नाही. आय शुड गो बॅक टू अनिल. आणि म्हणून लिहिण्या वाचण्यासाठी मला आता काय गेलं पाहिजे, अनिलकडे गेलं पाहिजे. आय टोल्ड माय सेल्फ इफ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. कशासाठी गेलं पाहिजे म्हणे, की नाही काही मला पगार नाही दिला तरी चालेल, परंतु लर्न म्हणजे शिकण्यासाठी, वाचायला शिकण्यासाठी, लिहायला शिकण्यासाठी
मला मात्र कोणाकडे गेलं पाहिजे, अनिलकडे गेलं पाहिजे. ही भावना आता मात्र त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस. आणि घाईघाईने आता मी माझ्या रूमकडे आलो, आणि जेव्हा रूमकडे आलो त्यावेळेस मी काय नर्वस फील करत होतो. फॉर इट मच इझियर टू स्टील समथिंग समटाइम्स दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. तो काय म्हणतोय बघा, की एखादी गोष्ट चोरणं हे खूप इझी आहे, चोरू शकतो, परंतु ती चोरलेली गोष्ट परत रिटर्न करणं, आणि तेही अनडिटेक्टेड म्हणजे न सापडता रिटर्न करणं, हे मात्र खूप डिफिकल्ट असतं. आय ओपन द डोअर क्वाइटली. मी हळुवारपणे, एकदम आवाज न करता शांततेने दरवाजा उघडला. देन स्टूड इन द डोरवे. आणि दरवाजामध्ये जरासा उभा राहिलो. इन क्लाउडेड मूनलाइट. अनिल वॉज स्टील ॲस्लीप. अनिल अजूनही गाढ झोपलेला होता. आय क्रेप्ट टू द हेड ऑफ द बेड. मी हळूच रांगत रांगत अनिलच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्याजवळ गेलो. अँड माय हँड कम अप विथ द नोट्स. आणि माझा हात, ज्या हातामध्ये काय होत्या, नोट्स होत्या, त्या आता मी काय करणार आहे, बेडखाली ठेवणार होतो. आय फेल्ट हिज ब्रेथ ऑन माय हँड. आणि अनिलचाही चेहरा माझ्याकडेच होता, आणि मी जेव्हा हात उशीखाली घातला तेव्हा अनिलचे जो ब्रेथ होता, श्वासोश्वास होता, हा माझ्या हाताला जाणवला. आय रिमेम सॉरी आय रिमेम स्टील फॉर अ मिनिट. रिमेम म्हणजे काय, धसका भरणे. ओके, धसका म्हणजे घाबरणे असं समजा. अचानकपणे मला धसकाच लागला, की काय कदाचित अनिलला जाग तर नाही आली आणि त्याने मला पकडलं तर नाही. Then my hand found the edge of the mattresses and slipped under it with the notes. ओके, आणि मग मला जाणवलं की बेडशीट खाली, मॅट्रेस खाली माझा हात आहे, आणि मग मी त्या नोट्स तिथे व्यवस्थितपणे स्लीप केल्या, म्हणजे व्यवस्थितपणे त्या नोट्स तिथे ठेवून दिल्या. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग. मी रात्री उशिरा झोपल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी उशिरा जाग आली. टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. ओके, आणि ज्यावेळेस मी उठलो त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की अनिलने ऑलरेडी चहा बनवलेली होती. ही स्ट्रेच आउट हिज हँड टुवर्ड्स मी. त्याने माझ्याकडे हात पसरवला किंवा लावला, पुढे केला हात. देर वॉज 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर. त्याच्या फिंगर्स मध्ये 50 रुपयाची काय होती, नोट होती. माय हार्ट सँक. सँक म्हणजे काय, स्तब्ध होणे, स्थिर होणे, एकदम मनामध्ये भीती निर्माण होणे. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. आणि अचानकपणे माझ्या असं लक्षात आलं की कदाचित रात्रीचा प्रकार अनिलच्या लक्षात आला असावा, आणि मी काय झालोय, डिस्कवर्ड. डिस्कवर्ड म्हणजे काय, मी सापडलोय, की मी चोरी केली ही गोष्ट अनिलच्या लक्षात आलेली आहे असं मला वाटलं. आय मेड सम मनी येस्टरडे ही एक्सप्लेन. अनिल काय म्हणतो, की काल मला काही पैसे मिळाले. नाव म्हणजे त्याने ऑलरेडी सांगितलंच होतं की त्याचं जे बुक होतं ते एका पब्लिशरला त्याने विकलं, आणि त्याच्याबद्दल त्याला किती रुपये मिळाले होते, 600 रुपीज मिळाले होते. हे नंतर लक्षात आलं जेव्हा हरिसिंगला रस्त्यामध्ये चालता चालता त्या नोटा मोजल्या. 50-50 रुपयाच्या नोटा होत्या आणि 600 रुपये होते. ओके, पण अनिल सांगतोय की मला काल काही पैसे मिळाले. नाव यू विल बी पेड रेग्युलरली. परंतु आता मी तुला रेग्युलरली काय करत जाईल, पे करत जाईल. कदाचित तो रेग्युलरली पैसे देण्याचा विचार करतोय. ही गोष्ट अनिलच्या मनात का आली असावी, कारण काल जेव्हा हरिसिंगने पैसे चोरले तेव्हा अनिलच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की याने चोरी का केली असेल. चोरी कशासाठी केली असेल, पैशांसाठी, मनीसाठी चोरी केली असेल. मग ही गरज ही त्याला का पडली असावी, चोरी करण्याची गरज का निर्माण झाली असावी, कारण अनिलने त्याला रेग्युलरली पे नाही केलं, मंथली पैसे नाही दिले. म्हणजे अनिल बघा किती साधा भोळा आहे, किती भाबडा आहे, की त्याच्या मनामध्ये या गोष्टी येत आहेत की मी याला रेग्युलरली पे न केल्यामुळे याला चोरी करावी लागली, तो चोरी करायला भाग पाडला आपण त्याला, असं अनिलच्या मनात आलं असावं. म्हणून अनिल काय म्हणतोय की आता याच्या पुढे मात्र मी तुला रेग्युलरली काय करेल, पे करेल. माय स्पिरिट्स रोज. ओके, आता मग मला आनंद झाला या गोष्टीचा, की अरे आता मी पण पैसे कमवणार आहे. दर महिन्याला मला किती पैसे मिळणार आहे, 50 रुपीज. मी रोज 1-1 रुपये चोरत होतो, आणि मग मला महिन्याला किती मिळत होते, 30 रुपये. आता मात्र किती मिळणार आहे, 50 रुपये. मला उत्साह निर्माण झाला.
But when I took the note, I saw it was still wet from the night's rain. ओके. पण जेव्हा मी नोट हातात घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नोट कशी होती रे? वेट. अजूनही ती नोट ओली होती. कारण का? कारण रात्री मी ते पैसे नेले होते आणि पावसात ते पैसे भिजलेले होते. ओके. आता अनिलच्या ही गोष्ट लक्षात येणं स्वाभाविकच होतं. कारण नोटा ठेवल्या तेव्हा तर त्या काय ओल्या नव्हत्या आणि नोटा बाहेर काढल्या तेव्हा त्या ओल्या कशा आल्या? ओके. टुडे वी शॅल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस. आणि यावर अनिल आता काय म्हणतोय की आजपासून आपण सेंटेन्सेस लिहायला सुरुवात करणार आहोत. He knew, but neither his lips nor his eyes showed anything. अनिलला सर्व काही माहिती होतं. रात्री काय झालं, कशी चोरी झाली हे सगळं माहिती होतं. परंतु त्याचे ओठही काही त्याबद्दल बोलले नाहीत आणि त्याच्या डोळ्यांनीही ह्या गोष्टी जाणवू दिल्या नाहीत की मी कोण आहे, चोर आहे आणि मी चोरी केली होती. ही गोष्ट मात्र अनिलने कधीही मला सांगितली नाही. आय स्माइल्ड ॲट अनिल इन माय मोस्ट अपीलिंग वे. आताही मी त्याच पद्धतीने हसलो, ज्या पद्धतीने मी सगळ्यात पहिले अनिलला भेटताना अपीलिंग स्माइल दिली होती, एक फेक स्माइल दिली होती. त्याच पद्धतीने हसलो, परंतु आताची स्माइल मात्र फेक नव्हती. अँड द स्माइल केम बाय इटसेल्फ विदाउट एनी एफर्ट्स. बघा, कोणत्याही एफर्ट्स न करता म्हणजे फेक स्माइल न देता ती आता जी दिलेली स्माइल होती ही एकदम कशी स्माइल होती? ट्रू स्माइल होती. एकदम रिअल स्माइल होती. द स्टोरी विच इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. ओके. मग काय मॉरल ऑफ द स्टोरी काय रे? तर मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला भाग पाडलं जातं. ओके. कोणी काही जन्मतात चोर असतो अशातली गोष्ट नाहीये. ओके. चोरी करायला भाग पाडलं जातं. ती परिस्थिती तशी असते की त्याला चोरी करावीशी वाटते. ओके. परंतु एखाद्याचा ट्रस्ट तुम्ही मिळवणं खूप सोपं नसतं. ओके. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते कोणाचाही ट्रस्ट मिळवण्यासाठी. आणि एकदा का तो जर तुम्ही ट्रस्ट मिळवला आणि तो जर एकदा गमावला तर मात्र मग तुमच्यावर तो व्यक्ती परत ट्रस्ट करणार नाही. ओके. सो अशी ही सुंदर अशी स्टोरी होती. या ठिकाणी आपण ती स्टोरी संपवलीत. ओके. तुम्ही हे ऐकून घेतलीत. मलाही खूप आनंद वाटला. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये डिस्ट्रीब्यूट करा. ओके. थँक यू. हॅव अ ग्रेट डे.